नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा काळे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वीणा गावणकर लिखित डॉक्टर मारिया मॉन्टेसरी या पुस्तकातील एक लेख। डॉक्टर मारिया मॉन्टेसरी इटलीतील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर, स्त्रीवादाचा जाहीर पुरस्कार करणाऱ्या, प्राचीन संकुचित सामाजिक धारणा मोडीत काढणाऱ्या, अग्रगण्य शिक्षण तज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या, बाल शिक्षणाला त्यांनी नवीन वळण दिलं। इटलीमधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तयार केलेली शिक्षण प्रणाली जगभर यशस्वी ठरली। भारतातील आपल्या 10 वर्षांच्या वास्तव्यात मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा प्रसार आणि रुजवण करून त्यांनी शेकडो शिक्षक घडवले। त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना 3 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं। गिजूभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांना गुरुस्थानी असणाऱ्या डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांची ही जीवन कहाणी। स्त्रिया या काचेसारख्या नाजूक असतात। त्यांनी त्यांच्यातील स्त्री सुलभ गुणांचंच वर्धन करावं, त्यांनी धकाधकीच्या शिक्षणात पडू नये अशी त्यावेळच्या इटलीतील धारणा होती। एवढंच नव्हे तर स्त्रीनं एकट्यानं रस्त्यावर वावरणं फिरणं यावरही बंदी होती। नवरा हजर असल्याशिवाय पत्नीला स्वतःच्या खात्यात बँकेत चेक देता येत नसे, तिला चेकवर सहीही करता येत नसे, तिच्या पैशावर तिची नवऱ्याची मालकी असायची, तिला कोर्टात साक्ष देता येत नसे। म्हणजे काय, 19वे शतक अर्ध अधिक उलटून गेलं तरीही इटलीतील स्त्री एक वेळ संत होऊ शके मात्र सिनेटर नाही, ही चौकट थोडीफार खिळखिळी करून रेनिल्दे लिहायला आणि वाचायला शिकली होती। तर अशा सुशिक्षित आणि स्त्रीवादाची झुळूक लागलेल्या गावातील तरुणीशी जुळवून घेताना अलेक्सँड्रोंना आपल्या स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल। अशा या रेनिल्दे आणि अलेक्सँड्रो यांचा विवाह 1866 साली झाला। किरायावाल्ले या गावी तंबाखूच्या लागवडी बरोबरच काच सामान, चिनी मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू बनवल्या जात। अशा उद्योगातील कामगार, तंबाखू उद्योगातील कामगार आणि शेतमजूर, अल्पभूधारक हा एक वर्ग आणि दुसरा वर्ग जमीनदारांचा। मध्यमवर्ग नव्हताच। अशा गावात शासकीय लष्करी अधिकाऱ्यांच्या रुबाबात वावरणारे अलेक्सँड्रो आणि त्यांची देखणी तरतरीत सुशिक्षित पत्नी रेनिल्दे यांचा जोडा उठून दिसे। अलेक्सँड्रो आणि रेनिल्दे यांना 31 ऑगस्ट 1870 रोजी मुलगी झाली, मारिया। ही त्यांचं एकुलते एक अपत्य। नोकरीपायी अलेक्सँड्रोंच्या बदल्या होत तंबाखू व्यवसायातील देखरेखीसाठी त्यांना ठिकठिकाणी जावं लागे। 1875 साली त्यांची बदली रोमला झाली। 5 वर्षांच्या मारियाला घेऊन मॉन्टेसरी कुटुंब रोमला आलं। पुढे 1890 साली निवृत्त होण्यापूर्वी उत्तम शासकीय कामगारीबद्दल अलेक्सँड्रोंना सरदारकीही मिळाली। रोम मध्ये आल्यावर मॉन्टेसरी कुटुंब एका सदनिकेत राहू लागलं। छोटा वाडा किंवा एखाद्या हवेलीत न राहता सदनिकेत राहणं त्यांनी पसंत केलं। त्यामुळे एक चांगलं झालं, छोट्या मारियाला शेजार आणि मैत्रिणी मिळाल्या। मुलांना शिस्त लावण्यावर रेनिल्देचा विश्वास होता। त्यानुसार छोट्या मारियाला आईच्या हाताखाली थोडं घरकाम, साफसफाईत मदत करावी लागे। साधं विणकाम किंवा शिवणकाम याचीही धडे ती तिला देत असे। इटलीत मुलाला 6 वर्ष पूर्ण झाल्यावरच शाळेत प्रवेश मिळे। त्यानुसार 6 वर्षांची मारिया शाळेत दाखल झाली। इटलीच्या सामाजिक इतिहासात शिक्षण हे अत्यंत दुःखद प्रकरण समजलं जातं। त्याला कारणही तसंच आहे। पूर्वी इटली हा द्वीपकल्प म्हणजे अनेक राज्य, संस्थानं, जहागिऱ्या असलेला प्रदेश होता। पाश्चात्य जगात सुरू असलेल्या बदलांचा, सुधारणांचा तिथं मागमूसही नव्हता। गरिबी आणि अज्ञान मात्र उदंड होतं। तत्कालीन पंतप्रधान किमिल्लो बेन्सो कोंते यांनी शाळा उभारणीसाठी मोठी चालना दिली। भरपूर सार्वजनिक प्राथमिक शाळा उभ्या राहिल्या, परंतु त्या सर्व होत्या शासकीय नियंत्रणाखाली। इटलीत असा कायदा होऊनही स्त्रीचं शिक्षण मात्र परंपरेने कुटुंबाच्या किंवा चर्चच्या तंत्रानेच होत होतं। बहुसंख्य मुली चर्चप्रणीत कॅथलिक शाळेत जात होत्या। नव्यानं देश निर्माण करण्यासाठी सुरू झालेली पुनरुत्थानवादी चळवळ शिक्षणात विज्ञानाला महत्त्व देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिला म्हणाव्या तशा वेगानं यश येत नव्हतं। शिक्षण क्षेत्र
नववारं अंगाला लागू देत नव्हतं. समाजातही शिक्षणाविषयी अनास्थाच होती. जुजबी शिकलेला एखादा शिक्षक प्राथमिक शाळा चालवे. ही शाळा स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात चाले. खेड्यातून तर ती भरे एखाद्या रिकाम्या गोठ्यात, पडक्या तबेल्यात. शिक्षक अल्प वेतनावर आणि तात्पुरता नेमलेला असे. शेतात राबायला नको म्हणूनच बहुधा तो शाळेत शिकवायला यायचा. अशा शाळांत मुलं दाटीवाटीनं बसत. कुठल्याही खेड्यात जेमतेम 3 इयत्तांपर्यंतच शिक्षण देणाऱ्या या शाळा. पुढचं शिक्षण शहरातून घेण्याची सोय होती. रोम सारख्या शहरात ती सुविधा होती आणि याचाच आनंद रेनिल्देला होता, जिथे जुजबी पातळीवरचे का होईना विज्ञान, इतिहास, भूगोल, भूमिती हे विषय शिकवले जात होते. आपल्या लेकीला नवं काहीतरी शिकता येईल याचाच आनंद तिला होता. इटलीत 3री नंतर मुला मुलींसाठी वेगवेगळ्या शाळा असत. त्या शाळांतूनही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला, कल्पकतेला प्रेरणा मिळेल असं काही शिकवलं जात नव्हतंच. मुलींना आवर्जून शिकवलं जाई ते शिवणकाम आणि विणकाम. अशा शाळांतून कसली स्पर्धा नसे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात चमकणं वगैरे हा प्रकारच नव्हता. शिक्षक सांगतील ते ऐकायचं, तेच लिहायचं, घोकमपट्टी करायची, हेच ते सगळं मारियाला महाकंटाळवाणं वाटे. कंटाळलेल्या मारियाला स्वप्न पडत ती अभिनेत्री होण्याची. त्या काळात त्या वयाच्या बहुसंख्य इटालियन मुलींना अशीच स्वप्न पडत. इटालियन स्त्रीला घराबाहेर काम करण्याची एकमेव क्षेत्र उपलब्ध होतं ते म्हणजे शिक्षिका, आणि ते मारियाला अजिबात नको होतं. आपण मोठेपणी अभिनेत्री झालो तरच आपल्याला कोणीतरी ओळखतील, आपला नावलौकिक होईल. नाही तर आपण कोण, दुसरं करायचं तरी काय. मात्र लवकरच तिच्या लक्षात आलं की आपल्याला शालेय अभ्यास बऱ्यापैकी जमतोय, आपण तो सहज करू शकतो. मारियाला गणितात छान गती आली होती आणि त्याची आवडही निर्माण झाली होती. ती गणिताचं पुस्तक आवडीनं वाचे, शंका विचारी. रेनिल्दे प्रोत्साहन द्यायला पाठीशी होतीच. त्या काळात इटलीतल्या बहुतेक मुली माध्यमिक शाळेनंतर अभिजात अभ्यासक्रमाच्या दिशेने जात. मारियानं वयाच्या 12व्या वर्षी विज्ञान तंत्रज्ञान समाविष्ट असणाऱ्या आधुनिक अभ्यासक्रमाची निवड केली. मारियाला अभिजात अभ्यासक्रमातल्या ग्रीक, लॅटिन भाषांत रस नाही. तिला गणित विषयच आवडतो आणि तो विषय फक्त तंत्रज्ञान अभ्यासक्रमातच शिकविला जातो, जिथे क्वचितच कोणी मुलगी जाते. हे रेनिल्देला माहीत होतं. आपली लेक एका नव्या वाटेने जाऊ पाहते हेच तिच्यासाठी महत्वाचं होतं. जे आपल्याला साध्य करता आलं नाही ते लेकीला साध्य करता यावं यासाठी ती तिला पाठिंबा देत होती. मारियाच्या या निर्णयाला आणि रेनिल्देच्या पाठिंब्याला अलेसॅन्ड्रोचा विरोधच होता. मुलींना चटपटीतपणे वावरता येण्यासाठी, रुजुतेनं वागता येण्यासाठी गणित कशाला शिकायला हवं असं अधिकांश इटालियनप्रमाणेच त्याचंही मत होतं. मात्र रेनिल्देच्या खंबीर पाठराखणीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. 1883 साली वयाच्या 13व्या वर्षी मारियाने तंत्रज्ञान विषयाला प्रवेश घेतला. इतिहास, भूगोल, सुलेखन, इटालियन साहित्य वगैरे विषय अभ्यासायला मिळणार म्हणून ती आनंदात होती. मारियानं तंत्रज्ञान विद्यालयाची अंतिम परीक्षा 1886 साली दिली. त्या परीक्षेत तिला उच्च श्रेणीचे गुण मिळाले. पुढच्या अभ्यासक्रमासाठी तिने तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश घेतला. विद्यालयात शिकत असताना मारियाला गणितात उत्तम गती आलेली होती. आता अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करायचं तिनं ठरवलं. तिच्या या निर्णयानं अलेक्सॅन्ड्रोंना धक्काच बसला. त्यांना वाटलं होतं गणितात तिला रस निर्माण झाला असला तरी फार तर ती तो विषय शिकेल आणि शिक्षिका होईल. याही लेकी पुढे आणि तिच्या पाठी ठाम उभ्या असणाऱ्या तिच्या आई पुढे त्यांचं काही चाललं नाही. 1890 साली उत्तम गुण मिळवूनही मारियानं त्या संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र तिनं आपला ठरलेला बेत बदलला. तिला आता जीवशास्त्रात प्रचंड रस निर्माण झाला होता. अभियांत्रिकीचा नाद सोडून आता ती वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाकडे वळली. हे तर आक्रीतच. आजवर उभ्या इटलीत कोण्या स्त्रीनं या क्षेत्राचा विचार केला नव्हता किंवा त्याकडे फिरकलीही नव्हती. मारियाचे नातेवाईक, मॉन्टेसरी कुटुंबाचा मित्रपरिवार, स्वतः अलेक्सॅन्ड्रो या साऱ्यांसाठी हा मोठा धक्काच होता. रोम विद्यापीठातील रोगचिकित्सा शास्त्राचे प्रमुख यांना ती भेटायला गेली. हे प्राध्यापक महाशय रोम विद्यापीठाच्या रोग परीक्षा शास्त्र विभागाचे प्रमुख होते. शालेय शिक्षण पद्धतीपासून ते विद्यापीठीय अभ्यासक्रम पद्धतीला नवं वळण देऊ पाहणारे, त्यासाठी सक्रिय असणारे होते.
त्यांचा लौकिक मोठा, सरकार दरबारी दबदबा होता, पण हे महाशयही एका स्त्रीला वैद्यक शिक्षण क्षेत्रात प्रवेश द्यायला मात्र तयार नव्हते. त्यांनी मारियाला आपला विचार बदलायला सांगितला. मला माहित आहे मी डॉक्टर होणारच, असं सांगून तिनं त्यांचा निरोप घेतला. 1890 साली मारियानं रोम विद्यापीठात नाव नोंदवलं. सगळीकडून विरोध होत असतानाही मारिया आपल्या निश्चयापासून ढळली नव्हती. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ती तिची आई. तिला तिच्या इच्छेनुसार शिकता यावं, स्वतःचं आयुष्य स्वतःला घडवता यावं, हा तिचा विचार तिच्या लेकीच्या रूपानं साकार होण्याचं स्वप्न ती पाहत होती आणि लेक ते स्वप्न साकार करण्याचे यथाशक्ती प्रयत्न करत होती. इटलीच्या इतिहासात प्रथमच एक स्त्री वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी विद्यापीठात प्रवेश घेत होती. इटलीतील तत्कालीन सामाजिक बंधनानुसार स्त्रीनं एकटीनं रस्त्यावरून जाणं निषिद्ध असल्यानं अलेक्सँड्रो तिला घरून विद्यापीठापर्यंत जाण्या येण्यासाठी सोबत करत. त्यांच्या मनाविरुद्धच हे सगळं होतं, पण लेकीला अडवणं आणि पत्नीला विरोध करणं त्यांच्या हातात राहिलं नव्हतं. नाखुशीनंच तेही सोबत करत. मारिया आपल्या शिक्षणाकडे पुरेशा गांभीर्यानं लक्ष देऊ लागली. गणित, भौतिकशास्त्र, निसर्ग विज्ञान हे विषय सुरुवातीच्या 2 वर्षांत अभ्यासायचे होते. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिक रसायनशास्त्र या विषयांवरही मोठी मोठी खंडप्राय पुस्तकं ती स्वतःहून अभ्यासत होती. 1892 मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत तिला उच्च श्रेणीचे गुण मिळाले आणि डिप्लोमा दी लिचेन्झा ही पदवी काही लाभली. या गुणवत्तेमुळे आणि पोप लिओ 13 यांनी केलेल्या शिफारशीमुळे ती पुढील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरली. आता पुढची 4 वर्ष तिला तो अभ्यासक्रम करायचा होता. मारियाची अभ्यासू वृत्ती, परीक्षांमध्ये तिनं सिद्ध केलेली तिची गुणवत्ता समकक्ष विद्यार्थ्यांच्या अध्यापक वर्गांच्या लक्षात येऊ लागली. 1894 साली विद्यापीठानं तिला मानाची रोली प्राइज छात्रवृत्ती देऊन तिच्या गुणवत्तेची दखल घेतली. या छात्रवृत्तीनं तिला आर्थिक बळ दिलं आणि फावल्या वेळेत खाजगी शिकवण्या करून ती थोडेफार पैसेही मिळवली. आपला वर खर्च भागवी. वडिलांचा विरोध अजूनही टिकूनच होता. रस्त्यावरची सोबत चालू होती, मात्र सुसंवाद घडवून येत नव्हताच. मारियानं पुरुषी क्षेत्रात धडक मारली असली, तिथली भिंत तोडून ती आत शिरली असली, तरीही अजून तिला रस्त्यावर एकटीनं जाण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच. आता ती विद्यापीठात जाऊ लागली. तिचं तिथं काही पायघड्या घालून वगैरे स्वागत नाही झालं. उलट अडथळे मात्र खूप होते, जाणीवपूर्वक निर्माण केलेले अडथळे. वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसल्याशिवाय मारियाला वर्गात प्रवेश करता येत नसे. कारण पुरुषांना ओलांडून स्त्रीनं जाणं हे शिष्टमंत नव्हतं. त्यामुळे लवकर येऊनही तिला वर्गाबाहेर बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागे. काही वेळा विद्यार्थी खोडसाळपणा करत तिला बसण्यासाठी एकही जागा उरू नये असे बसत. अशा वेळी तिला वर्गात सर्वांत मागे 2-2 तास उभं राहून शिकावं लागे. याखेरीज तिला मस्करीही सहन करावी लागे, टोमण्या ऐकावे लागत, ते वेगळेच. मात्र ती कशानेही विचलित होत नव्हती की माघारही घेत नव्हती. शांतपणे, संयमाने ती या सर्व गोष्टींना तोंड देत होती. या परिस्थितीत हळूहळू बदल होत गेला. तिचं घवघवीत यश आणि तिची जिद्द पाहून त्यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. चेष्टा मस्करीची जागा असूयायुक्त आदरानं घेतली. पहिल्या दिवशीचा अनुभव तिला आरपार हादरवून टाकणाराच होता. शवागारातील मिणमिणत्या उजेडात ते मृतदेह, अनेक सांगाडे, मानवी शरीराचे विविध अवयव, दात दाखवत भेसूर हसणाऱ्या कवट्या आणि तिथला तो असह्य वास, रसायनांचा दर्प या साऱ्यामुळे मारियाच्या शरीरातलं त्राणच गेलं. तिचे गुडघे थरथरू लागले, डोकं गरगरू लागलं. बधिरावस्थेत ती तिथेच उभी होती. तेवढ्यात शवविच्छेदनासाठी तिला बोलवायला एक कर्मचारी आला. तिथलं दृश्य पाहून तर तिची बिकट अवस्था झाली. ओल्या मांसाहाडाचा देह, काही काळापूर्वीच जिवंत असलेला ताजा मृतदेह तिला भडभडून आलं. सुन्न बधीर मनानं तो वर्ग संपवून ती कशीबशी तरी घरी पोहोचली. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच आज काहीतरी गंभीर घडलं असावं याची कल्पना अलेक्सँड्रोना आली. तिचा अनुभव ऐकल्यावर ते तिला म्हणाले, का तू स्वतःवर जबरदस्ती करतेस? आई ही कळवळीने म्हणाली, त्रास होतो एवढा तर सोड. त्या रात्री मारिया खूप अस्वस्थ होती.
मानवी शवविच्छेदन हे आपलं कामच नाही, आपल्याला हा अभ्यासक्रम जमत नसल्याची कबुली प्रमुखांसमोर द्यायची आणि दुसरा एखादा अभ्यासक्रम घ्यायचा असं ठरवून शांत मनानं ती झोपी गेली. मात्र दुसऱ्या दिवशी झोपेतून उठली ती निश्चय करूनच. आपण आता माघार घ्यायची नाही, हार मानायची नाहीच. नेहमीच्या खंबीर वृत्तीनं ती विद्यापीठाच्या दिशेने निघाली. अशक्यप्राय कष्टाने जे तिने साध्य केलं होतं, इथवर मजल मारली होती, ते आता वाया घालवायचं नव्हतं. जिद्दीनं नेटानं हाही अडसर दूर करण्याच्या निश्चयानं ती निघाली. तिला सोबत करणाऱ्या अलेसॅन्ड्रोंना लेकीच्या कालच्या आणि आजच्या चालीत बदल जाणवला आणि आश्चर्यही वाटलं. शवविच्छेदनाच्या खोलीतील रसायनांचा दर्प मार्याला सहन होत नसे. त्यावर तिनं एक उपाय शोधला. एका कर्मचाऱ्याला आपल्या खोलीत उभं राहायला पैसे देऊन नेमलं. त्यानं एकच काम करायचं, सतत धूम्रपान करायचं. पण त्यानंही दर्पाचा त्रास तिला सहन होईना. मग मारिया स्वतः धूम्रपान करू लागली. मारिया दिवसेंदिवस खंबीर होत गेली. कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायचंच या ठामपणानं ती सिद्ध झाली. रेनिल्दे आपल्या लेकीवर लक्ष ठेवून होती. क्रिया प्रतिक्रिया आजमावत होती. ती जिद्दीनं उभी राहिलेली पाहून रेनिल्देलाही धीर आला. ती जमेल तशी तिला मदत करू लागली. मारियाच्या अभ्यासाच्या नोंदी नीट लावून ठेवणं, खंडप्राय पुस्तकांचे सोयीस्कर विभाग वेगळे करून तिला ते सोबत वागवता येतील असे देणं, वर्षाच्या शेवटी परीक्षा झाल्यावर त्या विभागांची एकत्र बांधणी करून ठेवणं, असे कामं ती करत असे. पुढच्याच वर्षी म्हणजे 1895 साली रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टरचं पद मिळण्याच्या दृष्टीने मारिया सर्व विद्यार्थ्यांत वरचढ ठरली. प्रत्यक्ष पदवी प्राप्त होण्याच्या आधीच तिला ही संधी मिळाली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या 2 वर्षात तिनं बालरुग्णांचा अभ्यास केला. स्त्री रुग्णालयात आणि पुरुष रुग्णालयात सहाय्यक डॉक्टर म्हणून काम केलं. शिवाय मनोरुग्णालयातही ती जात असे. बाल रुग्णालयातील रुग्णचिकित्सा, औषधोपचार ही कामं ती सांभाळे. गरजेनुसार शस्त्रक्रियेत मदत करे. या काळात लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांबद्दल, गरजांबद्दल तिचा अभ्यास वाढत गेला. ती त्यात अधिक रस घेऊ लागली. वैद्यक अभ्यासक्रमात अंतिम वर्षाच्या अखेरीस विद्यार्थ्याला एक जाहीर व्याख्यान द्यावं लागे. सहपाठींप्रमाणेच इतर लोकांनाही त्यासाठी उपस्थित राहता येईल असं व्याख्यान मारियालाही द्यावं लागणार होतं. ती मनोमन धास्तावली. आपले सहपाठी आपले टिंगल करतील, हुर्रे उडवतील, ते आपल्याला उणिवा शोधायला टपलेलेच असतात. आपल्या व्याख्यानात ते अडथळे आणतील. प्रचंड तणावाखाली ती होती. मारियाचं व्याख्यान होतं त्या दिवशीची गोष्ट. त्या दिवशी सकाळी फिरताना अलेसॅन्ड्रोंना त्यांचा एक मित्र भेटला. त्यानं उत्सुकतेनं त्यांना विचारलं, काय मग आज लेकीच्या व्याख्यानाला येणार की नाही? त्यांना मारियाच्या व्याख्यानाची कल्पनाच नव्हती असं म्हणा, किंवा ते जाणीवपूर्वक जाणं टाळत होते असं म्हणा. त्यांनी आपल्याला काहीच माहित नसल्याचं सांगितलं. त्या मित्रानं मग त्यांना भरपूर आग्रह केला. शेवटी ते तयार झाले. मारियाची भीती व्यर्थ ठरली. तिची विषयाची मांडणी आणि सादरीकरण उत्कृष्ट ठरलं. विपरीत काहीच घडलं नाही. तिनं सर्वांवर बाजी मारून सभा जिंकली. तिचे सहपाठी तर भारावूनच गेले. उपस्थितांनी तिची भरभरून कौतुक केलं. गंमत म्हणजे अलेसॅन्ड्रोंच्या भोवती लोकांचा घोळका जमला. अशा लेकीचा पिता म्हणून जो तो त्यांचं अभिनंदन करत होता. त्या दिवशी त्यांना आपल्या लेकीचा अभिमान वाटला. विरोध मावळून गेला. तो आता साफ गळून पडला. मारियानं दुहेरी यश मिळवलं होतं. आपली बौद्धिक शैक्षणिक पात्रता सिद्ध करून परंपरेला यशस्वी धडक दिली होती आणि पित्यालाही जिंकलं होतं.